बस ना. तू तर चहा बी घेत नाही, पाणी बी घेत नाही, काहीच नाही. तुला काय राग म्हणा एवढा? राग येवानं काही नाही शे. 2-3 ठिकाणी जाणं शे माले. पोऱ्यावालाच नाही ते. तसं बोलायल शे माले. इला का म्हणे 2-3 बायोडाटा शेत ना मनाकडे पोरीस ना. तसं बोलायल शे मग. आपली सोनीले तर तुला कधी ना कधी नसतं पावायला राहीन. पाहत नाही तू. आणि लोकच मजा ना, लोकच ना आटे घर जाय सांगी राहीन. सोनीले काय तेव्हा 2 काढा होता. तुमले पटना नाही त्या शेतकरी शेत म्हणे. शेतकरीले तुम्ही नाही म्हणतस. किती टॉलेजन पार्टी होती ती तरी तुम्ही नाही म्हणे. एक पोर 12वी होईल पोर होती आपली. सोनी तरी जास्त शिकेल शे. असे कल्याण वेगळे असे धूमधडाकानं लग्न आणि ते आणि 6 महिना वेगळ्यात कथा कथा गोवाले फिराले आणि ते नको विचारू तू. काय नाही रे बोते, 9 दिवस राहत असत्या. नवीन गी घ्या होती फिराले. पोरले बरोबर वावरात काढते त्या. म्हणे सोनीनी एवढी 14वी वेळ शे आणि तिले काय मी काय अशा आणि तशा नवरा देऊ का ना रे शेतकरी. तुला बी काय वाटतस का नाही बोलाले. आणि म्हणे अजून शेतकरी आणा तर नाही म्हणतोस तू. शेतकरी स्थळ आणस मग कशी दिसू म्हणे पोरले. शिकेल सवरेल शे आता ती. तू काय तू ना आला टाइम वेस्ट करू नको भावाटे. आमनी बायले शेना शेतकरी अजिबात चालत नाही. तिले असे 8-10 दिवसात 6-12 महिन्यामा कंपनी सोडीव ना का तो भाऊ. हाय इटून कांदा वांगा पोसाडे का ते भारी वाटाय तिले. घबरातच का तुम्ही? मी जशा आयुष्यभर कष्ट काय तशा म्हणे पोरले नाही कष्ट करू देणार मी. आणि म्हणे हाय कांदा वांगा पोसाडेन 6-12 महिन्यामा तुम्ही अशी काळजी बिनागत काही बी पुढे पुढे जावं शकता तसेच बिना मग. बाकी नाही आपल्या नातेवाईक कसं पोरी काय नोकरदार असले येईल नाहीत का. आणि आपली पोर लगेच शेतकरीले देवा आणि तयारी चालू शे तुम्ही वाली. काही पटी राही नका तुमले. अक्का तुले खोटं वाटाय प खरी बातची आहे अण्णा बोलना ती. शेतकरी ना आटे पोर दिसन काहीच वावग नाही शे. तू काय येडापणा कर राय नी. तुला पुढे पस्तावा येते बरं. आपली सोनीनं काय बुवा बूज बी वेळ शे, फार्मसी वेळ शे असे बी काही नाही. बरं तरी आर्ट शेतीनं वालं तरी तू राहिनी मोठला स्थळच नाही अपेक्षा करीस ना. असे कसे चालले. काय डिग्रीवाला असली बी डिग्रीवाल्याच लागतीस. आपल्यासारखं कसे मग ज्याला लागत नाही तो अशाच रास मग. बरं मग 100 मुंबईला नोकरीले शे 25,000 पगार शे त्याले. आणि 2 भाऊ शेत्या आणि 2 बिघा जमीनची. चालेल का सांग तुले सकाळच पाहायला बोलायस. तुम्ही असे कसे चावळी राहणार रे भाऊ. 2 बिघा जमीनचे 2 भाऊ शेतस कसे परवडे. एवढी जमीन शे. निदान चांगली 7-8 एकर जमीन बी पाहिजे ना भाऊ. तेव्हा तर बरं वी ना. हाय काय तुम्ही जरासा नीट स्थळ आणची आण बो. नाही तर काय आणू नको. तुले सांगेन पस्तावावी जायला दिसस मला. अहो अक्का मग तुले नोकरी बी पाहिजे शेती बी पाहिजे. तुम्ही पोरत वावरात जाणार नाही. मग एवढी 7-8 एकर जमीन तुला कसाला लागी राहिनीस सांगतं बरं. तुम्हाला वावरात जाती मग म्हणता येतं. तू असे कसे चावळी राहणार. तुम्ही पोर राहते हाय जागावर तर तू काय करता. नोकरदारले देता का शेतकरीला देता. तुला खोटं वाट हे म्हण्या दोन्ही पोरी मी शेतकरीले देईल. म्हण्या बहीण पोरी काय आणि बाच्या काय आणि साडूसण्या पोरी काय. आम्ही अशा नोकरदार अजिबात पाय राहिनो नाही. डायरेक्ट शेतकरी पाहिजे दी टाकी राहिनो माहितचे का तुला. शेतकरी इथलं सुख नाही शे कुठे. नोकरदार आहे काय कामनारातच 20-25 हजार महिन्याना पगार. आपलं वावरात तरी गब्ब 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 गब्ब. आता कांदाले वाय भाव उठना काय 2 आणि 3 लाख रुपया. 2-2, 3-3 टारलीस ना एवढा पैसा येते. आणि तू शेतकरीले काय करस. नोकरदारले काय करस असे शेतकरी शे. तरी तू अशी चावळी रेनीस. जाऊ दे रे तू. आई बाई काय ऐकासारखी नाही शे. शिकेल तेवढा उकेल राहतच. यासले काय कळस 1 लाख आणि 25,000. यासले अशी एवढी खोली मारावानं त्या बिल्डिंग असणार फ्लॅटच मारावानं ती मजा अशी आई बाईले. बाकी काय नाही. ती बाई नोकरदार करीस ना पोरले कधी गाली ती त्यांना पत्ता लागणार नाही. म्हणा काही दक्कू बी देत नाही आणखी ती. तुम्ही गपरा बरं. आम्ही दोन्ही चावळी राहिलेत ना आता. कसाले राहणार तू मजार वच करीस ना कवा बी त्याचे तोंड घाला नाही सवय. कोणा संगे का बोली राहा ना माणूस. फोनवर बोलो आमने सामने बोलो तोंडच घाली राहा त्यासनं. मला माहितीच ना किती कल्याण करशात तुम्ही पोरनं.
मला पुढे राहायचं ना हे करणं पडे तेव्हा दिले असे सुखात जिंदगी जगाले भेटे नाही तर मनागत या बर डालकी किती का वावरातच जायला ना पडे तिथे. जाऊ दे ताई, काय कजा भानगडी करू नको मनामुळे ना, कारण कजा भानगडी व्हायला लागत असे वाटायला लाग माले. तू पायातातून तुम्ही पोरले चांगला नोकरदार चांगलं चाल ना का तिनं, मग मला फोन करतो आता. मी काय तिना करता स्थळ पाहणार नाही मनाकडे, सगळा शेतकरी नाच पोरे असणार स्थळ शेत. तू चांगलं वय ना का तुम्ही पोरनं मला तेवढं आमंत्रण दिलं गणले. हवा ना दिसू ना चालना लगेच तो आता पळीचं ना. आम्ही दाद्या बायकोनी भानगड लाई दिदी चालना पळीचं ना. पासून आम्ही चांगला नोकरदार पाय मग पाय तुम्ही तोंडले जातलाय राशी. काय बोलली होती म्हणजे आहे अक्का. तुला काय वाटणंच बुवा, शेतकरीला तर येणारच नाही रे मी. तुला पोरे बी शेतकरीच होतं, त्याने बी जाणीव ठेव पोरे शेतुले ते बी शेतकरीच ना. त्याला नाही पोरी भेटायला लागत का पाय मग तू.